मला ते तुला सांगायची आवश्यकता वाटत नाहीये. आई, अगं 4 मुलांच्या आम्ही जातो ना, तेव्हा मी भिकारी आहोत असं मला वाटतं. तुझे संस्कार, तुझे विचार आमची किंमत वाढवत नाहीत. आम्ही सुखाने कुठे जगतोय? आणि मित्र मैत्रिणी जर का सुखाने जगत असतील ना तर आम्हाला त्यांचा द्वेष वाटतो, कारण आमचं नशीब हे असंच. पैशासाठी नुसती तरसून जगावं लागतंय. प्रत्येकाकडे गाडी आहे, बंगला आहे, लॅपटॉप आहे, महागडे मोबाईल आहेत आणि खर्च करण्यासाठी त्यांच्या खिशात पैसे आहेत. आणि आम्ही लीला, हा जायचं ना बाजारात? हो ना, येते ना. पण जरा थोडंसं काम उरकून येते. काय आता मुलं आत्ताच कॉलेजमधनं येतील आणि थोडासा डाळ भात तयार असला म्हणजे खाऊन घेतील. बरं. विश्वास आणि छायाची वेळ झाली आता यायची कॉलेजमधनं. बसा ना तुम्ही, उभ्या कशाला? आई ग, बोला. आठवड्याच्या बाजारात थोडं स्वस्तच पडतं. आपल्याला 4 पैसे कसे वाचतील हे पाहायला हवं ना. हो ना, हो ना राधाबाई. बघा ना, माझी तर 2 हातातोंडाला आलेली मुलं, हा, आणि त्यांच्या शिक्षणाचा एवढा खर्च. खरं तर माझ्यासाठी एक पैसा महत्वाचा आहे. धन्य आहे तुझी. अगं, कुठलंही काम मिळालं तरी नाही म्हणत नाहीस, नेहमी करायला तयार असतेस. पण हे ना फार थोडे दिवसच. एकदा की तुझी मुलं कमावती झाली की मग ह्या तुझ्या हाताचे कष्ट, तुझ्या ह्या थकल्या जीवाला नक्कीच विश्रांती मिळेल. उद्याच्या पोटात काय दडलंय हे त्या श्रीरामालाच ठाऊ. मी जरा आज जाऊन येते. आलेच. तुम्ही असं करा, तुम्ही निघा आता पुढं. मी काही आता येऊ शकत नाही तुमच्या बरोबर. काय झालं, बरं नाहीये का? नाही देऊ का मी? नाही, मला ना थोडंसं गरगरतंय आणि थोडी पडली ना की मला बरं वाटेल. आणि छाया आणि विश्वास येतीलच इतक्यात. प्लीज तुम्ही निघा. निघू ना नक्की? नाही, हो, मला नाही येता येणार आता. पडा. हं, डोकं इतकं गरगरतंय. जरा पडले की मला बरं वाटेल. शिवाय विश्वास आणि छाया येतीलच इतक्यात. विश्वास, छाया, ऐका. आपल्या घरात चोरी झालीये. चोरी? कसली चोरी? कसली चोरी? हा, तुम्हाला दोघांनाही माहित नाही कसली चोरी झाली? आई, अगं काय बोलतेस? काहीतरीच बोलू नकोस. चोरी तुम्हीच केली आणि तुम्हाला दोघांनाही चांगलं माहित आहे की चोरी कशाची झाली आहे. आई, काहीतरीच बोलू नकोस. आणि तू काय बोलतेस, कशाबद्दल बोलतेस, मला काहीच माहित नाहीये. आणि माझ्याच घरात मी कशाला चोरी करू? मग तुझ्याकडे इतका महागडा मोबाईल आला कुठून?
विशू, गाढवा, तू तू चोरी चाळ माझ्यावर घालतोयस? अरे लाज वाटायला पाहिजे तुला. आणि मला सांग, मी तुझ्यावर का संशय घेऊ नको? हा, माझ्यावर संशय यावं असं मी केलंय काय? हा, आणि तुझ्याकडे पुरावा काय आहे माझ्या विरुद्ध? दर शुक्रवारी रिलीज होणारा पिक्चर तू पाहतोस, महागड्या महागड्या हॉटेलात जातोस, मॉलमध्ये त्या उगीच भटकत असतोस. मग मला सांग, तुझ्याकडे एवढा पैसा कुठून येतो? बोल ना, आता उत्तर दे. आई, अगं मी पार्ट टाइम जॉब करतो. हा, खोट खोट, साफ खोट. तुम्ही दोघं, तू आणि तू, तुम्ही दोघांनी आपल्या या गरीब आईला फसवलंय, लुटलंय तुम्ही मला दोघांनी. माझं सर्वस्व तुम्ही लुटलंय. अरे माझी नेहमी खरी बोलणारी ही मुलं माझा अभिमान होती, माझा स्वाभिमान होती. तुम्ही माझ्या इच्छा, आकांक्षा सगळ्या लुटून दिल्या. हे परमेश्वरा, माझी ही फिर्याद आता मी कुणाला सांगू? माझ्या अभिमान असणारी ही माझी मुलं आता माझ्या हातातून गेलेली आहे. आता मला नाही जगायचं परमेश्वरा, आता मला नाही जगायचं. मला मरण दे, मला मरण दे परमेश्वरा. मला आता सहन होत नाही, सहन होत नाही, सहन होत नाही. देवा मला मरण दे, मरण दे, मरण दे. श्रीरामा मला मरण दे. माझी मुलं माझ्या हाताबाहेर गेलेली आहे. मला मरू दे, मला मरू दे, मला मरू दे. प्रभू, प्रभू, मला आपल्या बरोबर बोलायचं आहे. बोल बजरंगा. प्रभू, आता मला त्या माऊलीचे दुःख पाहवत नाही. दुसऱ्याने दिलेला त्रास मनाला तितका वेदनापूर्ण नसतो. असं वाटतं आपली संतती जेव्हा दुःख देते ते जिव्हारी जखम करते. असह्य वेदना होतात मनाला. हे सत्य मला समजलंय. प्रभू, आता पुढे मी काय करू? बजरंगा, मी तुला आधीच सांगितलं होतं, भूलोकावर मानवाबरोबर घडणाऱ्या या घटना एखाद्या आरशाप्रमाणे असतात. मनुष्य प्राणी हा खूप अनुकरण प्रिय आहे. तो चांगल्याचं पण अनुकरण करतो व वाईटाचंही अनुकरण करतो. लवकरच या माऊलीचं जीवन या जगासमोर एक उदाहरण बनेल. तिच्या मुलांच्या उदाहरणावरून दुसरी मुलं सुद्धा काही बोध घेतील. ते कसं काय प्रभू? बजरंगा, तू माझा हुशार भक्त आहेस. मी ते कसं करायचं हे सर्व तुझ्यावर सोपवत आहे. तू नेहमीप्रमाणे यावर तोडगा काढ. तरी पण प्रभू, बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.